माझ्या सगळ्या यूट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर इकडे चालू आहे माझं गायांना पाणी दाखवायचं काम. आणि उन्हाळ्यामध्ये खरंच 3 ते 4 वेळेस गायांना पाणी दाखवावं लागतं, कारण ऊन इतकं कडाक्याचं ऊन आहे. तर चालू आहे माझं असं झटपट गायांना पाणी दाखवायचं काम. तर नळीसुद्धा आहे, पण नळी ते गाया तोडून टाकतात, त्याच्यामुळे आम्ही बादलीनेच वाहतो आणि खूप बादल्या पाणी वाहावं लागतं. तर पाणी दाखवून झाल्यानंतर इथे टाकीजवळच आंब्याचं झाड आहे आणि किती घोसच्या घोस आंबे कैरे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ही झाड काय आम्ही असं लावलेलं नाही, आंब्याच्या कोया खाऊन तिथे रस वगैरे करून त्या कोया टाकलेल्या होत्या, ते तसं उतरलेलं आहे. तर किती घोसच्या घोस त्या आंब्यांना मस्त अशा कैऱ्या आलेल्या आहेत आणि पूर्ण घोस झाडाला असेच घोस आलेले आहे, बघू शकता. तर अजून काही त्या खाऊन बघितल्या नाही, गोड असणारच आहे, कारण की ते गावातून आणलेले आंबे, त्याच्या अशा कोया आम्ही तिथे टाकल्या होत्या आणि ते तसं मस्त असं उगलंय. तर त्याच्यानंतर आम्ही कांद्याची चाळ भरली, बघू शकता. आणि कांद्याची चाळ आम्ही बिहारी लोकांना उक्ती म्हणजे त्यांना ठरवून दिली होती भरायला, त्याच्यामुळे त्या कामाची काही आम्हाला धावपळ नव्हती. तर चाळीच्या पाठीमागे एक तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये केशर आंबा, तर त्याच्या कैऱ्या बघू शकता, इतक्या मोठ्या मोठ्या अशा कैऱ्या आलेल्या आहे मस्त. तर येथे जे वांग्याचे रोपं लावले होते इतके असे झालेले आहे आणि त्याच्यामध्ये खूप गवत उगलेलं आहे, पण आता बाकीच्या कामामुळे त्याला खुरपणीसाठी वेळ बिलकुल नाही आहे, बाकीचेच खूप कामं चालू आहे. तर बघू शकता इथे त्याच्यामध्ये धनीसुद्धा लावले आहे, म्हणजे कोथिंबीर, ती पण मस्त अशी उतरली आहे. तर छान अशी वांगी पण उतरलेली आहे. चला तर आता संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही नुसते मसाले भात केला आहे, कारण की आमच्या गावामध्ये जे स्तंभपूजन चालू आहे त्याचा कार्यक्रम हा गेल्या 8 दिवसापासून चालू आहे ना. आता आम्ही निघालो आहे त्या कार्यक्रमासाठी. तर खरंच खेडेगावामध्ये जगण्याची खूप अशी मजा असते, बघू शकता. आता आम्ही त्या कार्यक्रमाला चाललो आहे आणि पूर्ण रस्त्यापासून अशी लाईटिंग लावलेली होती आणि खरंच खूप इतका छान असा कार्यक्रम झाला आहे. खूप डेकोरेशन इतकं छान केलेलं होतं आणि प्रचंड प्रमाणात गर्दी होती. जवळजवळ 4 ते 4.5 हजार लोकं रोज यायची. तर बघू शकता, मस्त असा कार्यक्रम झालेला आहे, तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि येथे अजून काही महाराजांचं आगमन झालेलं नव्हतं. आम्ही आता बसलो. खूप अशी गर्दी झालेली होती, प्रचंड प्रमाणात होत आहे. पुन्हा एकदा काही सूचना सांगतो. उद्या उद्या बुधवार. आता इथे महाराजांचं आगमन झालेलं आहे आणि खूप अशी सुंदर कथा त्यांनी सांगितली. जवळजवळ 2 तास कथा सांगत होते, पण खरंच ऐकूशी वाटत होती. आणि सगळेजण इतके छान असे हे झालेले होते, मंत्रमुग्धच म्हणतात. त्याच्यानंतर सगळ्यांना जेवण होतं. अगदी लापशी आणि आमटी भात असं मस्त असं जेवण होतं. जवळजवळ 4.5 हजार लोकांच्या जेवणाची त्यांनी व्यवस्था केलेली होती. जेवण झाल्यानंतर सगळेजण आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी खूप गर्दी करत होते. तर बघू शकता, असा प्रकारे इतका छान असा कार्यक्रम आमच्या गावामध्ये झाला. तुम्ही सुद्धा उद्या कार्यक्रमाची सांगता आहे आणि जे राम मंदिराचे उद्घाटन केलंय, मोदीजी शेजारी बसलेले होते गोविंदगिरी महाराज, आमच्या गावाची शान, ते उद्या येणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा.